नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे हे बघितले. आज आपण पाहणार आहोत ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत. या सिद्धांताची तत्वे मोजकी व सरळ होती. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मण म्हणतात. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मण एकच होत. आत्मा आणि ब्रह्मण एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. आत्मा आणि ब्रह्मण ही एकच आहेत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेद म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्यामध्ये या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासेट या दोन ब्राह्मणासमवेत झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत. भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासिष्ठाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे काय? याचे उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तीचपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मान्य करतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना फिक्शन असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला लीगल फिक्शन मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासेट आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेटाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणामध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासिष्ठ, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एकतरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले?
नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासेट, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासिष्ठा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासिष्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाराला दिसत नाही, मध्यभागी असणाराला दिसत नाही, अगदी शेवटी असणाराला दिसत नाही. त्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे, जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्णवर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्णवर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासेटा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखरच तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. या पुढील भागात आपण पाहणार आहोत, आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.